हाय हॅलो नमस्कार, मी शोभा आजच्या नवीन व्लॉगमध्ये तुमचे स्वागत करत आहे। माहेरची यात्रा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी बाईच्या पोटात दुखायला लागलेली, त्यामुळे बिनू आई आणि बाई तिघीजण दवाखान्यात आलेली। माझ्या माहेरी मुलगी असो किंवा सून असो, प्रत्येकाची डिलिव्हरी आमची आहे ती कृष्ण हॉस्पिटलमध्ये झालेली आहे। बाईची सुद्धा ट्रीटमेंट कृष्ण हॉस्पिटलमध्ये चालू होती। दोहाजनामध्ये सगळ्यांना उत्सुकता होती की पेढा की बर्फी निघते की विठ्ठल की रुक्मिणी निघते। तर आमच्या घरी विठ्ठलांचे आगमन झालेले आहे। तर आमच्या घरी राजकुमार आलेला आहे। विनूला आणि बाईला मुलगा झालेला आहे। डिलिव्हरी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी आणि विनू आणि वैष्णवी आम्ही तिघीजणी डबा घेऊन बाईला आणि बाळाला बघायला गेलेलो दवाखान्यात। नंतर दुपारी त्याच दिवशी काकी पिया आणि रोहित आणि प्रतीक हेही बाळाला बघण्यासाठी दवाखान्यात आलेले। बाईच्या मावशींना तिथेच नाक्यावरती सोडायचे होते, त्यांना सोडून रोहित, मी, काकी, पिया, ओवी आणि प्रतीक आणि वैष्णवी आम्ही घरी निघालेलो आहोत। ओवीला येतं का गाणं? ओवी म्हणून तरी यायला लागलाय आता। अचानक पावसाचे वातावरण तयार झाले आणि पाऊस यायला लागला। पाऊस पडायला नाही दिसत होती, भिजल्याशिवाय होय। खरा वारा सुटले की लाईट जाते, पण दिसतच नाही जेवण करायला। अवघड काम जोरानच पडला पाहिजे असं मोठे मोठे फोन त्या बाटलीत साठवायच्या आणि त्याला पाणी मग विचार ते बारक्या पोरांना काहीतरी आजार झाल्यावर पास या माहितीच नाही, मी नाही साठवल्या, नाही साठवल्या गाऱ्या पडत होत्या। कसले तरी आजारात झाला ना की ती पाचते ती पाणी गारांचं। पहिल्याच पावसानं गारा पडत होत्या माहितीये का? वीज बघ कसली चमकते। कोण भिजून गेलं झाले? अचानकच पाऊस सुरू झाला। भाऊच्या गाडीतून आम्ही घरी आलो। घरी यायला आम्हाला 4:30 झालेलं आणि संध्याकाळच्या वेळेला आमची जेवणाची तयारी चालू आहे। मी भाकरी थापून देत आहे आणि सुजा भाकरी भाजत आहे। आता आपल्याला सोडलं तर परत ब्लॉक पण टाकला लाईट आली का यूज असतं आमच्या। असं काय होते चमकते? एकच असेल शेक शर्ट करायची। भाकरी करून झाल्यानंतर मी लगेच भांडी धुवून घेतली। सुजा आता किचन कट्टा स्वच्छ करून घेत आहे। कीर्तन मोठे बघते म्हणून डबा भरायचा चाललाय बहिणींचा। पावट्याचं कालून केलं ना, कालून चालली बऱ्यासाठी ताजच आहे ना पावट्याचं, त्यामुळे वहिनी धार काढून आल्यानंतर आता जेवणाचा डबा भरत आहेत। नंतर रात्रीच्या वेळेला डबा देण्यासाठी दवाखान्यामध्ये विनू सोबत डॉली, वहिनी, गुड्डी, जानू आणि आधी अशी घरातली चिलीपिल्ली गेलेली आणि त्यांनी येताना कुल्फ्या आणलेल्या, मुलांनी कुल्फ्या तिथंच खाल्लेल्या आणि आम्हाला कुल्फ्या घेऊन घरी आलेली। नंतर आम्ही जेवण झाल्यानंतर कुल्फी खाल्ली आणि दुसऱ्या दिवशी ढेबडची यात्रा असल्यामुळे वरद आणि सुजा ढेबडीला निघालेले आहेत। बाय बाय, येतो सकाळी नाही संध्याकाळी दुपारी 9 वाजता। अरे बाय करायला दीदी पाया पडते सगळ्याच्या। विनू आणि पप्पा दवाखान्यात डबा घेऊन निघालेली आणि सुजा आणि भाऊजी आणि वरद दवाखान्यात भेटून झाल्यानंतर ढेबडला जाणार होती। सारखा फोन करतो या, पप्पा कधी येणार, पप्पा कधी येणार, पप्पा कधी येणार, पप्पा कधी येणार, सारखा फोन। बाय 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 बाय। बोरगावची आणि वरडची यात्रा झाल्यानंतर आम्ही सातारला झाडांना पाणी घालण्यासाठी आधी आणि मी सातारला आलेलो आणि रात्रीच्या वेळेला कलेजी मसाला अधिराज करत आहे। त्यासाठी कांदा चिरून घेतलेला आहे, मिरची चिरून घेतलेली आहे आणि चिकन फ्राय करण्यासाठी चिकनला मसाले लावून घेतलेले आहेत। मेरा नाम है मास्टर शेफ अधिराज और आज मैं बनाने जा रहा हूँ
अब मैं प्याज और हरी मिर्ची डालने वाला हूँ। हम इसमें स्वाद अनुसार नमक डालने वाले हैं। इसके साथ अब हम मिलाएंगे टमाटो। मैंने 2 टमाटर लिया था, उसे काट कर डाला है। अभी हम इसके साथ मिलाएंगे कलेजी। हमने यहाँ पर 2 चम्मच लाल मिर्ची डाली है। और अब हम इसमें चिकन और गरम मसाला पहले ही एक चम्मच निकाला हुआ डालने वाले हैं। मसाले हम अच्छे से मिला लेंगे। थोड़ा सा हल्दी पाउडर डाल दिया है, अच्छा सा कलर आने के लिए। अब हम इसे 5 मिनट ढकने वाले हैं और उसके बाद देखेंगे कि हुआ है या नहीं। अब मैं चिकन फ्राई करने जा रहा हूँ। अब हमें धीमी आंच पर इसे पकाना है। तर अशा पद्धतीने आधीने कलेजी मसाला तयार केलेला आहे। चिकन कलेजी आपली खाण्यासाठी तयार आहे। शिजून बघावं खायसाठी तयार झाला। 2.5 वाटी बासमती तांदळासाठी आपण 4 वाटी पाणी घेतले। यामध्ये आता आपण खडे मसाले काय टाकले। यामध्ये आपण हिरवी वेलची, मोठी वेलची, दालचिनी, चक्रीफूल आणि तमालपत्र, केसर, काळी मिरी आणि लवंग यामध्ये आपण पाण्यामध्ये तो उकळून घेतो। चिकन आपण फ्राय करून घेतलं, त्याच तेलामध्ये आपण आता कांदा तळून घेतो। बासमती तांदूळ आपण 2.5 वाटी या ठिकाणी घेतलेला आहे, तो आता आपण धुवून घेणार आहे। कांदा, टोमॅटो, मिरची चिरून घेतलेली आहे। मसाला चवीनुसार मीठ, कांदा, मिरची आणि अद्रक, लसूण, कोथिंबीर, खोबरं मसाला आपण भाजून घेतला। आजची चिकन बिर्याणी वैष्णवीचे पप्पा तयार करत आहेत। चिकन बिर्याणीसाठी कांदा तळून घेतलेला आहे। यामध्ये आता आपण टोमॅटो भाजून घेतो। आपण चिकन मसाला टाकला आहे आणि तेलामध्ये भाजून घेतला आहे। बिर्याणीसाठी आपण हे चिकन तळून घेतलं। धुवून घेतलेला तांदूळ आपण यामध्ये मिक्स केला आहे आणि यामध्ये आपण आता पाणी मिक्स करून घेतले, उकळून घेतलेलं। झाकण ठेवून आता आपण शिजून घेणार आहे। चवीनुसार यामध्ये आपण मीठ टाकून घेतले आणि आता आपण बिर्याणी शिजवून घेणार आहे। बिर्याणीला एक चांगली उकळी आणून घेतलेली आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आपण आता बिर्याणीमध्ये घालून एकत्र मिक्स करून घेतलेली आहे। झाकण ठेवून आपण आता बिर्याणी शिजवणार आहे। तळून घेतलेला कांद्याचा थर आपण आता बिर्याणीवरती लावत आहे आणि याच्यावरती आता आपण बारीक चिरलेली कोथिंबीर पसरवून घेत आहे। तळून घेतलेला कांदा आणि कोथिंबीर आता हिला हलवायचे टाकून आता आपण झाकून गॅसवरती आपण तवा ठेवून आता बिर्याणी आतल्या आत शिजवून घेणार आहे। बिर्याणीसोबत खाण्यासाठी कोशिंबीर तयार केलेली आहे। कांदा, काकडी, टोमॅटो बारीक चिरून दह्यामध्ये मिक्स केलेली आहे। साखर, मीठ, यामध्ये बीटाची वरची साल काढून बीट बारीक चिरून कोशिंबीरमध्ये मिक्स केलेले आहे।
कसली भारी कोशिंबीर दिसतात ना. तर अशा सोप्या पद्धतीने बिर्याणीसोबत खाण्यासाठी कोशिंबीर तयार केलेली आहे. आधीने चिकन कलेजी आणि चिकन फ्राय तयार केलेले आहे. तर अशा सोप्या पद्धतीने सुटसुटीत अशी चिकन बिर्याणी फौजींनी खाण्यासाठी तयार केलेली आहे. तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून जरूर सांगा. आणि चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून जरूर सांगा. आणि वेळात वेळ काढून ब्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. कसला भारी येतोय ना बिर्याणीचा वास. लिंबू त्यावर टाका. अरे बिर्याणी असं तुम्ही सगळं सामान टाकलं इझी पीस आहे द्या. Thank you.